लोकसभेत नामंजूर झालेल्या संविधान सुधारणा विधेयकावरून जोरदार राजकीय घमासान पाहायला मिळते। महिला आरक्षण विधेयकाला विरोधकांनी विरोध केला असं म्हणत सत्ताधारी टीका करतायत। मात्र यावरूनच आता मोठा दावा केला जातोय। भाजपमध्ये दोन गट असून भाजपच्या एका गटाला मोदींना घालवायचे वेध लागलेत असा दावा राऊतांनी केला। डिलिमिटेशन बिलाचे सूत्रधार अमित शहा होते असंही राऊतांनी म्हटलं। तसंच या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून भाजपच्या एका गटाकडून फोन करण्यात आले होते असाही दावा राऊतांनी केलाय। भारतीय जनता पक्षाला किंवा भारतीय जनता पक्षातील एका गटाला मी परत सांगतो, त्यांना प्रधानमंत्री पदावरून मोदींना जाण्याचे वेध लागले आहे। त्या गटामध्ये देवेंद्र फडणवीस आहेत का मला माहीत नाही, पण भाजपमधल्या एका गटाला देवेंद्र फडणवीस यांना घालवायचे आणि जाण्याचे वेध लागलेले आहेत। या देशाची सत्ता अमर्याद आपल्याकडे राहावी यासाठी 850 खासदारांचं हे जे षडयंत्र आहे या माध्यमातून डिलिमिटेशनच्या माध्यमातून ते निर्माण करण्यासाठी हे डिलिमिटेशन बिल आणण्यात आलं। हा आमचा आरोप नसून हे सत्य आहे। भाजपमध्ये गटबाजी व्हायला हा उभाटा गट नाही। एका बाजूला आदित्य ठाकरेंचा गट, दुसऱ्या बाजूला उद्धवजी ठाकरेंचा गट, तिसऱ्या बाजूला प्रियंका चतुर्वेदीचा गट। ही गटबाजी संजय राऊत तुमच्या पक्षात आहेत। या गटबाजीमुळे संजय राऊत तुमच्या कॉलरला पकडण्याची हिंमत तिथे झाली। 6-12 खासदारांच्या बैठकीमध्ये एकमेकांची गचुंडी धरण्याचं काम उभाटा गटामध्ये केलं। भारतीय जनता पार्टी देश प्रथम याच भूमिकेतून काम करते। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व, अमित भाई शहा यांची रणनीती या जोरावर भारतीय जनता पार्टी सर्वांचा विकास करण्याचं काम करते। नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते। नरेंद्र मोदींची खरोखर इच्छा असती तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं। यापूर्वी झालेलं आहे। पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते, डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही। ते परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणलं आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी। 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित भाई शहा एकच आहेत। तुम्ही तुमच्या पक्षामध्ये इंडिया अलायन्स मध्ये किती ठिकऱ्या उडाल्यात आणि इंडिया अलायन्स मध्ये कशा पद्धतीनं गटबाजी आहे, तिघांचे 3 दिशेला तोंड आहेत, त्याकडे जरा जास्त लक्ष द्यावं। सगळ्यांना फोन केले। उद्धव ठाकरे यांना अमित शहानी केला। मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले। मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही। याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आले। भारतीय जनता पार्टीचा एकच गट आहे, तो म्हणजे भारत माता की जय म्हणणारा प्रत्येक जण भारतीय जनता पार्टीच्या गटामध्ये आहे। उभाटा गटामध्ये काय गट आहेत? एक म्हणतो पाकिस्तान जिंदाबाद, दुसरा म्हणतो सोनिया गांधी जिंदाबाद, तिसरा म्हणतो राहुल गांधी जिंदाबाद आणि चौथा म्हणतो प्रियंका चतुर्वेदी जिंदाबाद। हे गटबाजी उभाटा गटामध्ये आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या गटबाजीकडे लक्ष द्यावं, भारतीय जनता पार्टीकडे बघू नये।